Hello students, we are going to learn about Standard 7 Subject General Science Chapter 10 Disaster Management. We have studied about last year what is meant by disaster, types of disaster. There are first we introduce that is what is meant by disaster. Variously dangerous events occur many times in the environment. Those are called as disaster. There are two types of disaster, that is one is natural disaster and other is man-made disaster. Natural disaster example famine, lightning strikes, cloudburst, storms, etc. occur due to changes in the weather. And other type is man-made disaster. Man-made disaster example that is fire. Another example that is accident, a railway accident, a car accident, then forest fire. This is natural disaster and other is man-made disaster. This picture shows that different example of natural disasters. Example tornado, volcano, earthquake, tsunami, drought, dust storm, forest fire, thunderstorm, snowstorm, फ्लड. अशा प्रकारचे डिफरंट एक्झाम्पल आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये बघत असतो. नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गनिर्मित झालेली आपत्ती, अचानक आलेलं संकट. आणि अशा नैसर्गिक घटना सतत घडत असतात. दुष्काळ आहे, वीज कडाडत असते, ढगफुटी होते, चक्रीवादळ होतं आणि पूर तर समस्या आपण वर्षानुवर्ष आता सध्याच आपण पूर परिस्थितीत सगळेजण अनुभवत आहोत. आणि अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे भरपूर नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, जीवितहानी होते, वित्तहानी होते आणि पूर्ण जनजीवन काय होतं, सगळं विस्कळीत होतं. आणि त्यासाठी अशा प्रकारची आपत्ती जर झाली, अचानकपणे आपत्ती आली, तर त्यासाठी आपत्ती पूर्व योजना आणि आपत्तीनंतरनं प्लॅनिंग काय काय करणं आहे, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट करणं गरजेचं खूप सध्या आता गरज आहे. आणि आपल्याला त्या सिलेबसमध्ये सगळ्याच आपण शिकत आलेलं 5वी पासून 10वी पर्यंत आपल्याला आपत्तीचं व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तुमच्या सायन्समध्ये आहे, ते आपण शिकून घेणं महत्त्वाचं आहे. अचानक आले, भूकंप झाला तर काय करायला पाहिजे, पूर आला तर कोणकोणत्या गोष्टीवर आपण काय काय करायला पाहिजे, तर हे सगळ्या गोष्टीचं आपण या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर आपण पहिल्यांदा जी नैसर्गिक आपत्ती जी आपण वेगवेगळी उदाहरणं बघितली त्याच्याविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. And second picture shows that man-made disaster. Man-made disaster example like that train accident असेल, space accident असेल, bridge collapse असेल, building collapse, forest fire. अशा प्रकारच्या मानवनिर्मित आपत्ती आपण अनुभवत असतो, बघत असतो. आणि ह्याच्यासाठी सुद्धा आपण कोणकोणती उपाययोजना करणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे नॅचरल डिझास्टरमधला. फर्स्ट बघूया आपण फेमिन. आपण पहिल्यांदा बघूया व्हॉट इज मीन बाय फेमिन. फेमिन म्हणजे काय, दुष्काळ. आता दुष्काळ म्हणजे आपण म्हणतो एक तर ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ. फर्स्ट आपण बघूया डेफिनेशन. द कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू लॉंग टर्म अँड सेव्हर स्कॅरसिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर इज कॉल्ड अ फेमिन. दिस पिक्चर शोज दॅट फेमिन म्हणजे दुष्काळ पडल्यावर असं सगळं चित्र दिसतंय, तुम्हाला समोर चित्र दिसत आहे की दुष्काळ पडल्यावर कशा पद्धतीने जमीन सगळी कोरडी फटफटीत होते, पिकांची वाढ होत नाही व्यवस्थित आणि त्यामुळे पिकांना पाण्याची कमतरता भासल्यामुळे अन्नधान्याची कमतरता भासते, पिकांचं उत्पादन घटते. तर अशा पद्धतीने दुष्काळ पडल्यानंतर आपल्याला असं सामोरं जावं लागतं. ऑल्दो द मेन कॉज ऑफ फेमिन इज नॅचरल फिनॉमेना, yet a famine condition is created by some human activities besides some natural events. म्हणजे लक्षात घ्या, हा जो फेमिन म्हणजे दुष्काळ आपण म्हणतो ह्याला फक्त निसर्ग जबाबदार आहे असं काही नाही आहे. हे मानवाच्या कृत्यामुळे म्हणजे मानवाने झाडे तोडल्यामुळे, त्याचबरोबर त्याचा वापर जे नैसर्गिक आपण नॅचरल रिसोर्सेस आहे त्याचा वापर आपण नीट नाही केल्यामुळे अशा प्रकारच्या दुष्काळाला आपल्याला सामोरे जावं लागत आहे. म्हणजे ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, तर त्याचे आपण कॉजेस ऑफ फेमिन बघायचं आहे. कॉजेस ऑफ फेमिनमध्ये बघत असताना काही नॅचरल फिनॉमिना आहे किंवा मॅनमेड आपण बघायचं आहे.
तर त्याच्यामध्ये नॅचरल ड्रॉट असेल, हेवी रेन्स अँड फ्लड असतील, क्रॉप्स गेटिंग वॉश्ड अवे ऑर डॅमेज्ड इन द फ्लड असेल, एन्व्हायरमेंटल चेंजेस असेल, हे नॅचरल फिनॉमिना. त्याचबरोबर मॅनमेड कॉजेस ऑफ फेमिन इन्क्लूड वॉर आहे, अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृत्यामुळे काय होत आहे, दुष्काळ पडत आहे. आणि त्यामुळे काही नैसर्गिक घटना असतील किंवा मानवनिर्मितमुळे अशा प्रकारच्या घटनांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे. आणि दुष्काळ पडल्यामुळे आपल्याला माहिती आहे की काय नेमकी परिस्थिती होते, अन्नधान्याची कमतरता भासते आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला महागाई वाढत जाते आणि त्यामुळे सगळीकडे काय दिसते आपल्याला, बेरोजगारी पण त्याचा परिणाम सगळ्यावर होत जातो. आणि त्यासाठी आपल्याला नेक्स्ट पॉईंट कंटिन्यू करायचा तो म्हणजे व्हॉट कॅन वी डू इझी द सेव्हरिटी ऑफ फेमिन. म्हणजे त्यासाठी दुष्काळ जरी पडला किंवा दुष्काळ पडू नये यासाठी आपण कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. फर्स्ट पॉईंट, प्लॅन्ड युसेज ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. सेकंड, प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर conservation and harvesting at the local level. Then large scale plantation of trees and prevention of deforestation. म्हणजे अशा प्रकारचे दुष्काळ जरी पडू नये म्हणून काय काय करायला पाहिजे, आपण पाण्याचा योग्य वापर करायला पाहिजे, पाण्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, रियूज त्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे पावसाचं पाणी किती पाऊस पडला तरी आपल्याला मे महिन्यापर्यंत पाणी पुरत नाही. मग त्यासाठी आपण कन्झर्वेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा प्रकारचे आपण प्री प्लॅनिंग आपण करणं गरजेचं आहे. जर आपण असं केलं तर आपल्याला वर्षभर आपण पावसाचं पाणी काय करू शकतो, साठवून ठेवू शकतो. अशा प्रकारचे आताच आपण घरं बांधत असताना नवीन प्रकारचे प्लॅनिंग आता सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड होत आहे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या जंगलतोडवर आपण काय करायला पाहिजे, बंधन करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यासाठी वेगवेगळे कायदे आता सध्या अवेलेबल, खूप कडक कायदे करणं गरजेचं आहे. जेणेकरून या पाऊस किंवा जास्त पडतो, अति प्रमाणामध्ये पडतो किंवा पाऊस कमी पडतो अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून अशा प्रकारचं आपण प्लॅनिंग करणं खूप आता गरजेचं आहे. नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे क्लाउड बस्ट. मला चित्र दिसत आहे की क्लाउड बस्ट हे कसं झाल्यानंतर काय होतं नेमकं. तेवढ्याच भागापुरता हा पाऊस एवढी अतिवृष्टी होते आणि त्यामुळं अक्षरशः महापूरसारखी परिस्थिती निर्माण होते. आणि त्यासाठी पहिल्यांदा आपण जाणून घेऊया क्लाउड बस्ट म्हणजे काय. समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. इन्स्टेड ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड इट वेपरायझेस अँड गोज बॅक इन टू द सम क्लाउड्स. As a result, the amount of vapor in those clouds become very high. Due to rapid condensation, it rains suddenly over a specific and small region at a rate of 100 mm per hour or more. This is known as cloud burst. थोडक्यात काय बघा, काही वेळा एवढा पाऊस पडतो की आपल्याला माहिती आहे की पाऊस कसा पडतो की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि वाफ होऊन त्याच्यापासून ढग तयार होतात आणि त्याच्यापासून थंड झाले की त्याचं रूपांतर पावसाच्या स्वरूपामध्ये होतं. पण हा ढगफुटीसारखा पाऊस असतो. काय होतं नेमकं बघा, तर काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेलं पाणी पावसाच्या स्वरूपामध्ये जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होते आणि ती त्या ढगात सामावली जाते. परिणामी काय होतं, त्या ढगात वाफेचा अधिक साठा होतो आणि शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे काय होतं, एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि यालाच आपण काय म्हणतो, ढगफुटी. तर अशा प्रकारच्या घटना आता सतत घडत आहेत. आपण परवाच पुणे शहरामध्ये अशा प्रकारची ढगफुटी आपण बघितली असेल. त्याचबरोबर 2005 साली मुंबई शहरामध्ये ढगफुटी झाली होती. चित्रावरून तुम्हाला समजलं असेल की चित्र कशाचं आहे, कारण आपण सर्वांनी हे महापूर जे संकट आहे दरवर्षी आपल्याला या संकटाला सामोरे जावं लागत आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे ते म्हणजे फ्लड. फ्लड म्हणजे काय, महापूर. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट फ्लड्स अँड द इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. आपण अगोदरच महापूर म्हणजे काय, महापुरामुळे होणारे परिणाम अगोदर शिकलेला आहोत. प्रत्यक्ष आपण बघितले की महाराष्ट्रामध्ये
2005 साली खूप मोठा महापूर येऊन गेला आणि आत्ता 2019 नंतर आता 2021ला पण आपण महापुराला सर्वांनी संकटाला तोंड दिलेलं आहे. आणि महापुराची समस्या आल्यानंतर काय होतं हे प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळं मोठमोठ्या इमारती असतील, छोटी घरं असतील, पाण्याखाली जातात आणि सगळं घरामध्ये पाणी शिरून खूप मालमत्ता, सगळं घरातलं नुकसान होतं. त्याचबरोबर जनावरे दगावली जातात आणि त्याचं नुकसान आपल्याला भोगावं लागत आहे. तर यासाठी आपण बघायचं की प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड्स. यासाठी आपण उपाययोजना काय करायला पाहिजे ते आपण जाणून घेऊ. फर्स्ट, कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटन रिजन्स. डोंगराळ प्रदेशामध्ये लहान धरणं बांधायला पाहिजेत. सेकंड, कन्स्ट्रक्शन ऑफ परकोलेशन टँक्स. पाझर तलावाची निर्मिती करणे. थर्ड, मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करायचे. फोर्थ, कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट. अँड फिफ्थ, कनेक्टिंग रिव्हर्स. तर अशा प्रकारचे नवीन नवीन उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून या दरवर्षी आपण महापूर संकटाला तोंड देतात आणि ह्याच्यासाठी आपण काही नवीन नवीन योजना हे करणं गरजेचं आहे. प्री प्लॅनिंग असेल, त्याच्यानंतरनं आपत्ती येऊन गेल्यानंतर कुठल्या प्लॅनिंग आहे हे आपण करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे नॅचरल डिझास्टरमधला लाईटनिंग. यू हॅव लर्न्ड अबाउट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज अँड लाईटनिंग स्ट्राइक्स इन द लेसन ऑन स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. In this lesson, we shall learn something more about lightning and the measures for protection from it. So, what precaution will you take during thunderstorms? म्हणजे वीज कडाडते आणि वीज कडाडल्यामुळे काय काय घटना घडतात आणि त्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेणं आहे गरजेचं आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. डू नॉट गो टू हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. समजा वीज कडाडत असेल आणि तर काय करायला पाहिजे, आपण मोकळ्या जागेवर किंवा झाडाखाली आपण अजिबात थांबायचं नाही. त्यानंतर डू नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल, अ टॉवर एक्सेट्रा. म्हणजे समजा वीज कडाडत असेल तर त्यासाठी विजेचा खांब असेल किंवा टेलिफोनचा खांब असेल किंवा टॉवर असेल अशा खाली अजिबात थांबायचं नाही. डू नॉट lean on wired fences around a farm, a compound, a garden or a house. Do not gather all together in one place. एकत्र सगळ्यांनी गोळा व्हायचे नाही. Do not use plugged in electric appliances. Do not use a mobile or telephone. वीज कडाडत असेल तर विजेची बटणं असतील किंवा त्याचं आपण बंद चालू करायचं नाही. त्याचबरोबर मोबाईल किंवा टेलिफोनचा वापर करायचा नाही. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपण जर वीज कडाडत असेल तर आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, याच्यानंतरचा आपल्याला नेक्स्ट पॉईंट कंटिन्यू करायचा आहे तो म्हणजे व्होल्कॅनो. ए व्होल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिना. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. Movement of hot substances continuously occur from the interior towards the surface of the earth. As a result, sometimes the solid, liquid and gaseous substances below the earth's crust are pushed towards the crust. When these substances come out of the earth's crust in an eruption and start flowing, it is called a volcano. तर ज्वालामुखी म्हणजे काय हे आपण बघायचं आहे. ज्वालामुखी ही एक घटना जी आहे ती कशी घटना आहे, एक नैसर्गिक घटना आहे. आणि नेमकं काय होतं याच्यामध्ये की पृथ्वीच्या आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खूप प्रचंड उष्णता आहे आणि त्यामुळे भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थाच्या हालचाली सतत होत असतात आणि त्यामुळे काय होतं की भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात आणि हे पदार्थ भूकवचाबाहेर पडून त्यांचा पृष्ठभाग उद्रेक झाला व ते वाहू लागले की त्यास ज्वालामुखी म्हणतात. तर अशा प्रकारची ज्वालामुखीमुळं काय होतं, ज्याला आपण लावा रस म्हणतो तो एकदम बाहेर पडतो आणि त्याच्यामुळं जमिनीवर सगळं पूर्णपणे उष्णता निर्माण होते आणि एक प्रकारची एक आग लागण्याची पण शक्यता असते. तर व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ व्होल्कॅनो. ज्वालामुखी जर झाला
तर नेमकं काय होतं आपल्याला माहिती आहे, ज्वालामुखीमुळे अशा प्रकारचे बेट पण तयार झालेले आहेत, खंड तयार झालेले आहेत. तर त्याचा परिणाम चांगला पण होतो किंवा वाईट पण होतो, लक्षात घ्या. ते आपण जाणून घ्यायचं आहे. फर्स्ट बघा, द केमिकल सबस्टन्सेस सच एज लावा, वेफर, हॉट, मड, सल्फर एक्सेट्रा get collected on the surface of the earth and thereby mountains and hills are created. तर याच्यामुळे जास्त धोकेच निर्माण होतात. तर त्याच्यामध्ये येणारा जो लावा रस असतो, ज्याला आपण शिला रस म्हणतो, आणि तो एवढा घातक असतो, ते एकदम बाहेर स्वरूपामध्ये बाहेर पडतो. त्याच्यामध्ये असणारा बाष्प आहे किंवा उष्ण चिखल आणि गंधक यासारखे रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात, जमिनीवर येतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. Second, the atmosphere get polluted due to the ash and gases ejected by the volcano. ज्वालामुखीमधून बाहेर पडणारा राख आणि वायू यामुळे काय होतं, वातावरण प्रदूषित होते. हे लक्षात घ्यायचं आहे. देन थर्ड पॉईंट, often it rains as a result of volcano eruption. Temperature rises due to hot gases. Forests and settlements get buried under the hot mud. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो, उष्ण वायूमुळे तापमान वाढते, उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. लुक ॲट सी नेक्स्ट पॉईंट, दॅट इज सुनामी. जसं आपण बघतो की जमिनीवर भूकंप होतात आणि त्याचबरोबर ज्वालामुखीचे उद्रेक होतात, तसेच भूकंप समुद्रामध्ये होतात आणि कसे होतात, त्यामुळं सुनामीसारखी परिस्थिती निर्माण होते. तर आपण ते जाणून घ्यायचं आहे, सुनामी म्हणजे काय. If an earthquake occurs at the bottom of ocean, the energy released pushes the water upwards. As a result of this, a peculiar type of waves are formed. These waves are not very high near the source, but they start spreading very fast to long distances. The velocity of these waves is 800 to 900 km per hour. बघा, जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात. आता हे महासागरामध्ये होतात. तर महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात आणि या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. आणि अशा प्रकारच्या लाटा एवढ्या प्रचंड असतात, त्यामुळे समुद्राच्या आसपासची गावं असतात त्याच्यामध्ये पूर येऊ शकतो आणि मोठमोठ्या इमारती एवढ्या प्रचंड लाटा उसळतात आणि सगळ्या गावामध्ये पाणी येऊ शकतं. तर अशा प्रकारच्या घटना जपान देशामध्ये सुनामी येऊन गेले, त्यामुळे जापनीज वर्ड आहे सुनामी. आणि सुनामी इज ए जापनीज वर्ड विच मीन्स हर्बर वेव्ह. म्हणजे हा जपानी सुनामी हा शब्द जो आहे तो जपानी भाषेतील आहे आणि सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट, त्याच्यावरनं हे नाव पडलेलं आहे. या सुनामीमुळे कोणकोणते परिणाम होतात हे लक्षात घ्या. बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉइड. देर इज अ लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. ट्रीज गेट uprooted. Landslides take place on a large scale. Changes take place in the original land near the coast, giving rise to swamps. Traffic obstruction arise. अशा प्रकारच्या सुनामी घटनामुळे खूप मोठे नुकसान होते. किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीमध्ये बदल होतात, दलदलीचे प्रदेश निर्माण होतात, झाडे मुळापासून गळून पडतात, वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होतात. तर खूप मोठी नुकसान होतं. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ते म्हणजे स्टॉर्म्स. स्टॉर्म्स म्हणजे काय, चक्रीवादळ. चक्रीवादळ हे नेहमीच्या वाऱ्यापेक्षा खूप मोठं भयानक वारं असतं, ज्याच्यामुळे जमिनीवरची सगळी माती उडून जाते. त्याचं नुकसान म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडे मोडून पडतात मुळासकट आणि त्यामुळे वाहतुकीमध्ये जसं सुनामीमध्ये वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होतात, तसंच चक्रीवादळामुळे सगळ्या प्रकारचे विजेचे खांब असतील किंवा मोठमोठी झाडे जे असतात काय होतात, मोडून खाली पडतात. इथे तुम्हाला चित्र जे आहे ते स्टॉर्म्स दिसत आहे, प्रत्यक्षात बघून घ्या ते. त्याच्यानंतर बघा, वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट द फॉर्मेशन ऑफ स्टॉर्म्स अँड देअर इफेक्ट्स. आपण ऑलरेडी मागच्या इयत्तेमध्ये वादळ निर्मिती व त्याच्या परिणामाबद्दल माहिती घेतलेली आहे. आता वादळ झाल्यानंतर कोणकोणती काळजी घ्यायची ते बघूया.
Regularly cut down trees or branches that are likely to fall and cause damage. If you are outside, take shelter in a safe place. If you are away from home, inform your close relatives and friends about your exact location. At home, shut the valves of gas regulators and turn off the electric supply. Make telephone calls to warn your relatives and friends about the probable danger. Tell them to go to a safer place. Give temporary shelter to people who are far away from their homes. बघा, इमारतीवर पडून नुकसान शकणारी झाडे नेहमी छाटा, नुकसान टाळा. आपण घराबाहेर जर असेल तर नेमके कोठे आहात याविषयी आपल्या नातलगांना, मित्रांना कळवा. तुम्ही स्वतः बाहेर असताल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा. वीज पुरवठा खंडित करा. तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संकटापासून सावध करा आणि त्यांना सुरक्षित जागी जाण्यास सूचना द्या. घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या. तर अशा प्रकारच्या घटना सतत घडत असतात आणि याविषयी आपण स्वतः काळजी घेणे तसेच दुसऱ्यांना पण त्याचे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारच्या डिझास्टर मॅनेजमेंट आपण आतापर्यंत वेगवेगळ्या बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण अर्थक्वेक बघितलेला आहे, फ्लड्स आहे, त्याच्यानंतरनं क्लाउड बस्ट असेल, सुनामी, स्टॉर्म्स असेल, अशा प्रकारच्या नॅचरल डिझास्टरचे आपण वेगवेगळे उदाहरणं बघितले. त्याच्यासाठी आपण उपाययोजना म्हणजे काय, आपण अशा प्रकारचे जे संकट आलं, आपत्ती आली तर आपण तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे.